न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक महानगरपालिकेतर्फे सन 1996 सालापासून लोकशाहीची आयोजन हत्या करण्यात येत निवडणूक आहे। आयोगाकडून यावर्षी झाली आहे। देखील शिवसेनेला नाशिक देखील अशाच महानगरपालिकेच्या पद्धतीने वतीने निर्णय दिला दिनांक 9 ते होता। 11 निवडणूक फेब्रुवारी आयोग हे दरम्यान सत्तारूढ पक्षाचे पुष्पोत्सवाचं बाहुले आयोजन आहे। करण्यात आलंय। निवडणूक आयोग आणि यावेळेस सर्वच शासकीय प्रवेशद्वारावर डिपार्टमेंट फुलांनी हे सातत्याने आकर्षक विरोधी कमान पक्षांना उभारण्यात येणार टार्गेट असून करत आहेत। प्रांगणात निवडणूक सेल्फी पॉइंट आयोगाचा हा उभारण्यात येणार निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदर्शनाचे शरद मुख्य पवार आकर्षण गटाला अपेक्षित मिनिचर होताच, कारण लँडस्केपिंग निवडणूक कार्यालयाच्या आयोग दोन्ही सत्ताधाऱ्यांची मजल्यावर ब टीम विविध असून गटांची चुकीच्या मांडणी पद्धतीचे असणार निर्णय असून निवडणूक आयोग यावेळी घेत आहे। विविध म्हणून गटांमध्ये शिवसेना गुलाब, असेल किंवा पुष्पे, इतर मोसमी विरोधी पक्ष फुले, असतील यांनाही फळे, भाजीपाला, शापष्टपणाची हार, वागणूक बुके, ही निवडणूक पुष्परचना, आयोगाकडून दिली बोनसाई जाते। कॅक्ट्स, त्यामुळेच ईव्हीएम बाबत शोभिवंत देखील कुंड्या विरोधकांना ठेवल्या वेळ जाणार आहेत। देण्याची टाळाटाळ या करण्याचा पुष्पोत्सवाचं प्रयत्न केला उद्घाटन जातोय। पालकमंत्री ईव्हीएम दादा भुसे हटावसाठी यांच्या दिल्लीमध्ये हस्ते चाललेली संपन्न होणार आंदोलन आहे। बघितल्यानंतर सिने अभिनेत्री आणि त्याकडे गायिका जाणीवपूर्वक केतकी दुर्लक्ष माटेगावकर निवडणूक या आयोग उपस्थित करते, राहणार त्यामुळे आहेत। यापेक्षा वेगळा सांस्कृतिक निर्णय कार्यक्रमांचं निवडणूक देखील आयोग आयोजन घेऊ शकणार करण्यात नाही, आले। असं सर्वांनाच जास्तीत वाटत जास्त होतं। आणि नाशिककरांनी तसाच निर्णय पुष्पोत्सवाचा निवडणूक आनंद आयोगाने दिलाय, घेण्यासाठी मात्र नाशिक न्यायालयात न्याय महानगरपालिकेला मिळायला आवश्यक आत्मविश्वास भेट द्यावी राष्ट्रवादीच्या असं आवाहन शरद पवार गटाला महानगरपालिकेच्या निश्चित वतीने वाटतो आहे। करण्यात आलंय। निर्णय काहीही असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते, नेते आणि चाहते हे पवार साहेबांच्या पाठीमागेच राहतील असा आत्मविश्वास आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनता देखील पवार साहेबांच्याच पाठीमागे राहील असा आत्मविश्वास आहे। शिवसेना आणि बाप मिंद्यांनी पळवला कारण कसं आहे की मागच्या वर्षापर्यंत जे काही शिवसेना व बाप मिंद्यांनी पळवला आणि काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरांनी पळवला। या प्रसंगी गोकुळ नाना पिंगळे, सुरेश जिदलोड, मुन्नाभाई अन्सारी, अनिताताई दामले, भावनेश राऊत, राजेंद्र पवार, सागर बेदरकर, प्रवीण नागरे, संजय गालफाडे, विजय प्रवेश हे मिळालेले आहे। यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे। त्याच पद्धतीने सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर या सुद्धा उपस्थित राहणार आहेत। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।